श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा ही 21 जूनला आहे आणि या दिवशीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, नैवेद्य काय असावा, मंत्र कोणता, तसेच कोणती अशुभ वेळ आहे ज्या वेळेमध्ये तुम्ही वडाची पूजा चुकूनही करू नये आणि या दिवशी केस धुवावे का, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. वटपौर्णिमा हा दिवस प्रत्येक सौभाग्यवतीसाठी खास असतो, कारण या दिवशीच वटसावित्री व्रत केले जाते. हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते. सावित्री होती तर तिने हे व्रत 3 दिवस केले होते, परंतु 3 दिवस हे व्रत करणे आपल्याला शक्य होत नसते. म्हणूनच हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला केले जाते आणि या दिवसालाच वटपौर्णिमा असं म्हटलं जातं. आणि यावर्षीची ही वटपौर्णिमा 21 जूनला आहे. या दिवशी पौर्णिमा तिथी आहे, तर ती सकाळी 21 जूनला 7:31 सुरू होणार आहे आणि 22 जूनला सकाळी 6:37 संपणार आहे. म्हणजे 21 जूनचा संपूर्ण दिवस ही तिथी असणार आहे. तरीसुद्धा दिवसातील काही खास वेळ आहे, तीच वेळ फक्त शुभ असणार आहे. उरलेली वेळ आहे तर ती अशुभ आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला पूजा करण्यासाठी फक्त 3 तास कालावधी मिळणार आहे आणि हा 3 तास कालावधी हा वेगवेगळ्या वेळेला आहे. म्हणजे सलग 3 तास शुभ वेळ असणार नाही, तर तुम्हाला थोड्या थोड्या टप्प्याने ही शुभ वेळ जी आहे ती मिळणार आहे आणि या वेळेमध्येच तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहे. आता बघा, ज्यांना सकाळी पूजा करणे शक्य आहे तर त्यांना सकाळची एक शुभ वेळ असणार आहे. ज्यांना सकाळी पूजा करणे शक्य नाही तर त्यांच्यासाठी दुपारी आणि संध्याकाळीसुद्धा शुभ वेळ आहे. तरीही शुभ वेळ कोणती हे आपण जाणून घेऊया. पण त्यापूर्वी या दिवशी आपण वडाच्या झाडाला नैवेद्य काय दाखवावा, तर वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये हरभरा डाळीच्या नैवेद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे हरभरा डाळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. पण त्यासोबतच तुम्ही गोडाचा एखादा पदार्थ, अगदी पुरणपोळीसुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही खीर बनवू शकता. कारण आपल्याला माहीत आहे की पौर्णिमा तिथी आहे तर ती माता लक्ष्मीची सुद्धा प्रिय तिथी आहे आणि खीर माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे. त्यामुळे हरभरा डाळीसोबतच तुम्ही गोडाचा कोणताही पदार्थ, खीर बनवली तरी चालेल, पुरणपोळी बनवू शकता किंवा दूध साखर, खडीसाखर असा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता. फळांचा नैवेद्य दाखवू शकता आणि फळांमध्ये आंबा जो आहे तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आंबा जो आहे तर तो आपल्याला तसाच न ठेवता थोडासा त्या वडाच्या झाडाच्या खोडाजवळ पिळायचा आहे. म्हणजे थोडा रस आपल्याला पिळायचा आहे आणि त्यानंतर आंबा तसाच ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे नैवेद्यामध्ये तुम्ही या गोष्टींचा समावेश करू शकता. आता कोणत्या शुभ वेळेत आपल्याला पूजा करायची आहे, तर बघा, या दिवसाचा सूर्योदय असणार आहे तो सकाळी 5:46 होणार आहे आणि सूर्यास्त 7:11 संध्याकाळी होणार आहे. आणि वडाच्या झाडाची पूजा सूर्यास्तानंतर केली जात नाही, त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदरच आपल्याला करायची आहे. परंतु पौर्णिमा तिथी जी आहे ती 7:31 जरी सुरू होत असली तरीसुद्धा आपल्याला लगेच पूजा करता येणार नाही. कारण 7:31 ही स्थिती जरी सुरू होत असली तरीसुद्धा त्या अगोदरच गुळिक काळ जो आहे तो 7:26 सुरू होणार आहे आणि तो 9:07 संपणार आहे.
त्यामुळे 9 वाजेपर्यंत आपल्याला पूजा करता येणार नाही. ही अशुभ वेळ असणार आहे. आणि त्यानंतरसुद्धा 9:20 पर्यंतची जी वेळ आहे, तर हा तो मुहूर्त म्हणजे अशुभच असणार आहे. त्यामुळे 9:20 पर्यंत आपल्याला पूजा करता येणार नाही. यानंतर अमृत काळ आहे, जो म्हणजे 9:27 पासून ते 11:03 हा अतिशय चांगला काळ पूजेसाठी असणार आहे. परंतु या काळामध्ये सुद्धा राहू काळ जो आहे तर तो सुरू होणार आहे. कारण राहू काळ सुरू होणार आहे 10:48 पासून ते 12:28 त्यामुळे पूजेचा शुभमुहूर्त असणार आहे 9:27 पासून ते 10:45 सकाळी. ज्यांना शक्य आहे तर त्यांनी सकाळी 9:27 पासून ते 10:45 म्हणजे साधारण 10:45 तुम्ही पूजा करू शकता. परंतु त्यानंतर राहू काळ सुरू होणार आहे आणि तो राहू काळ जो आहे तो 12:28 संपणार असला तरीसुद्धा भर 12 वाजता आपल्याला पूजा जी आहे तर ती मात्र करता येणार नाही. तो मुहूर्त जो असणार आहे तो लगेचच सुरू होत असून त्यानंतर 1:39 तो असणार आहे. त्यामुळे ही सुद्धा एक अशुभ वेळ असणार आहे. आणि यानंतर दुपारचा शुभमुहूर्त असणार आहे, तो म्हणजे दुपारी 2 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत. 3:30 हा जो काळ आहे तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पूजा जी आहे ती करू शकता. यानंतर 3:30 वाजल्यानंतर मात्र यमगंडम काळाला सुरुवात होणार आहे. म्हणजे 3:30 पासून 5:30 पर्यंत साधारणपणे 3:30 ते 5:30 हा जो 2 तासाचा कालावधी असणार आहे तर तो असणार आहे यमगंडम काळ. आणि या काळामध्ये जर आपण पूजा केली तर याचे आपल्याला अशुभ परिणाम मिळत असतात. म्हणून यमगंडम काळामध्ये सुद्धा कोणतीही पूजा केली जात नाही. म्हणून आपल्याला या अशुभ काळामध्ये सुद्धा पूजा करायची नाही. परंतु ज्यांना सकाळी दुपारी पूजा करता आली नाही त्यांनी सायंकाळी 5:30 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता. कारण सूर्य मावळणार आहे 7:11. त्यामुळे 5:30 ते 7 या वेळेत जरी तुम्ही पूजा केली तरीसुद्धा हे शुभ राहणार आहे. तर अशा या दिवसाच्या शुभाने अशुभ वेळा असणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या दिवशी केस धुवावे का? आपण कोणताही सण असला तर केस धुत असतो. परंतु जेव्हा आपण उपवास करत असतो तर जेव्हा आपण उपवास करतो तर त्या वेळेला किंवा एखादं व्रत करत असतो तर त्या दिवशी केस धुवू नयेत असं सांगितलं जातं. मग केस कधी धुवावे? तर या दिवशीची जी पौर्णिमा आहे तर ती आहे शुक्रवारी. आणि आदल्या दिवशी जर आपण केस धुतले तर आदल्या दिवशी आहे गुरुवार. आणि गुरुवारी जरी आपण केस धुतले तर आपला जो गुरुग्रह आहे तर तो कमजोर होत असतो. त्यामुळे गुरुवारी आपल्याला हे केस धुवायचे आहेत. परंतु केस धुताना आपल्याला हळद आणि बेसन हे केसांना लावायचं आहे. ज्यामुळे आपल्याला जे काही त्याचे दुष्परिणाम आहेत तर ते भोगावे लागणार नाहीत. त्यामुळे हळद आणि बेसन केसांना लावून आपल्याला गुरुवारीच हे केस धुवायचे आहेत. कारण जेव्हा आपण व्रत करतो त्या दिवशी केस धुवू नयेत. परंतु जर एखाद्याचा मासिक धर्म असेल आणि 5वा दिवस असेल तर तुम्हाला शुक्रवार येत असेल तर केसांना दही लावायचं आहे आणि केस आपल्याला धुवायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही जर गुरुवारी केस धुणार असाल तर हळद आणि बेसन लावा. आणि जर शुक्रवारी केस धुणार असाल तर आपल्याला दही लावायचं आहे. कारण गुरुवारी केस धुतल्याने आपला गुरुग्रह कमजोर होतो आणि शुक्रवारी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा केस धुवू नयेत. परंतु या वस्तू लावून जर आपण केस धुतले तर मात्र आपल्याला अशुभ जो प्रभाव आहे
तर तो आपल्यावरती होणार नाही. त्यामुळे तुम्ही नक्कीच गुरुवारी हळद आणि बेसन केसांना लावून ते धुवू शकता. आणि ज्यांचा मासिक धर्म वगैरे असेल तर त्यांनी शुक्रवारी केसांना दही लावून ते धुवून त्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करू शकता. तसेच वटसावित्रीची कथा, तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीची ही कथा जर ऐकली तर तुमचे वैवाहिक जीवन खूप सुखाचे होईल. अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता. त्याला बालसुख मिळाले नाही, यासाठी त्यांनी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले. त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले. मुलगी मोठी झाली. ती खूप रूपवान होती. योग्य वर न मिळाल्यामुळे राजा दुःखी असायचा. राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले. जंगलात तिला सत्यवान भेटला. सत्यवान हा शाल्व राजाचा धूम्रसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलासहित जंगलात राहत होता. ही घटना कळाल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितलं. सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचंच असल्याचं कळल्यावर आई वडिलांनी तिला खूप समजावले. पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही आणि तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले. सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता. आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे. सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती. ती देखील आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला. नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता. जशी जशी वेळ जवळ येऊ लागली तशी तशी सावित्री अधीर होऊ लागली. तिने 3 दिवस आधीच उपवास सुरू केला. नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली. रोजच्याप्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला, म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता. सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्याने तो खाली पडला. सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली. तेव्हा यमराज येताना दिसले, ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली. सावित्री ही यमराजाच्या मागे मागे चालू लागली. त्याने खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं. वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली. सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले. 1 वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले. 2रा वर म्हणून तिला हरवलेलं राज्य दिले. 3रे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले. कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला. वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला. सावित्री म्हणाली की भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे. हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिचा पतीचा मृतदेह पडला होता. सत्यवान जिवंत झाला. आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले. अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. या कारणामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात. वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.